कोकणातल्या वड्यांचा वेगवेगळा प्रकार असतो. तर नमस्कार, शालिनी डॉक्टरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी मालिनी. तुम्हाला जून वळकाचे वडे तर कसे बनवतात, अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान आहे. चवीला अतिशय सुमधुर लागतात. तर कमी साहित्यात आणि अगदी एकदम छान होणारा पदार्थ असा हा कोकणातला आहे, पण आपण कुठेही बनवू शकतो असा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. कमी साहित्य आहे. काकडी घ्यायची, अगदी जून घ्यायची. माझ्याकडे जून नव्हती म्हणून मी मध्यम घेतली आहे. त्याच्या साली काढून घेतल्या. आता त्याचे मी आडवे उभे काप करणार आहे. तर याच्यातल्या बिया पण काढून टाकायच्या आहेत बरं का आपल्याला, आणि बिया काढूनच मग हे किसून घ्यायचं आहे. मी बिया काढते, अशा प्रकारे बिया काढायच्या आणि आता किसून घ्यायचं. अगदी मस्त किस बारीक पाडायचा बरं का, जास्त मोठा घ्यायचा नाही. तो किस ना आपण एक वाटीचं मी प्रमाण ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे आपण मोजून घेऊया. आता 2 वाटी आपल्या किस होतोय, तर 2 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि गूळ आपण 1 वाटी घालायचं आहे, पण आपल्याला जास्त गोड नको आहे ना, म्हणून मी अर्धीच वाटी घालते. मी पॅन ठेवला, या पॅनमध्ये मी किस घालते. त्याच्यात थोडीशी हळद, थोडेसे तीळ घातलेत 1 मूठभर आणि अर्धा चमचा मी जिरे घातलेत, कारण याची चव खूप अप्रतिम होते जिऱ्यांमुळे. गोडाचा पदार्थ आहे, पण जिरे का तर अगदी अर्धाच गूळ घालूया बरं का, आणि जिऱ्यांमुळे खमंग खुसखुशीत असे खूप छान वडे होतात. तर हे आपण काकडीना शिजवून घेऊया. अगदी मस्त शिजवून घ्यायची. थोडंसं पाणी पण घाला त्याच्यात, म्हणजे असं पाणी सुटेल, आणि अर्धी वाटी घाला आणि छान काकडी मस्त शिजून येते. आता कोमट झाली ना ते शिजलेलं, की मगच आपण करायला घ्यायचं. आता 2 मी बाऊल ते पीठ घेते. 1 चमचा मोठा, म्हणजे अर्धा बाऊल होईल. तर या प्रमाणात मी गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ कशासाठी, तर मऊ छान मस्त वडे व्हावेत म्हणून. आता याच्यात आपण काही घालायचं नाही. नंतर थोडंसं मी तूप घालणार आहे बघून. अगदी थोडंसं 1 चमचा मी तूप घातले. छान अगदी गोळा मळून येईल अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा. गोळा झाला की आपण छोटे छोटे गोळे बनवून प्लॅस्टिकच्या सीटला मी तेल लावले. त्या तेलावर आपण असं थापून घ्यायचं. मध्ये होल हवा असेल तर होल पण पाडून घ्या, नसेल तर तुम्ही तसेच अखंड पण तळू शकताय. बघा मी तळून पण दाखवते तुम्हाला. अगदी छान होतं बरं का, अगदी फुगून येतात छान मस्त. सोडा वगैरे काही वापरलेला नाही, तरी पण खूप छान फुगून येतात. 10 मिनटं आपण असंच पीठ ठेवायचं म्हणून, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि मऊ होतं. म्हणून अशा पद्धतीने आपण हे वडे बनवून घेतल्यात. आता होल न पडता मी वडा किती छान फुगवून दाखवला आहे बघा. अगदी मस्त फुगलेला आहे ना. खूप सुंदर रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी, तुम्ही नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी मस्त काकडीचे घारगे झालेले आहेत. आपण घारगे पण याला म्हणू शकतो.